पोलीस भरतीचे हॉल तिकीट साईटवर उपलब्ध झालेले आहे, परंतु भरपूर जे विद्यार्थी आहे की ज्यांना हॉल तिकीट डाउनलोड होण्यासाठी म्हणजे करण्यासाठी खूप साऱ्या अडचणी येत आहे. तर यामध्ये विद्यार्थी म्हणत आहे की आम्ही जो अर्ज क्रमांक टाकत आहे हा अर्ज क्रमांक छोटा दाखवण्यात येत आहे किंवा त्यांना भरपूर अशा अडचणी येत आहे. तर याबद्दलची संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. सर्वात प्रथम बघू शकता की तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला असेल त्या मोबाईल नंबरवर जर तुमची हॉल तिकीट आलेली असेल तर तुम्हाला अशा प्रकारे एक SMS आलेला असेल की डिअर कॅन्डिडेट, हॉल तिकीट फॉर फिजिकल टेस्ट ऑफ महाराष्ट्र पोलीस रिक्रुटमेंट एक्झाम 2024-25 हॅज बीन पब्लिश, काइंडली व्हिजिट. अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा एक SMS आलेला असेल. त्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे त्या फॉर्मवरती जो नंबर आहे म्हणजे अर्ज क्रमांक आहे तो कोणता असणार आहे हे सुद्धा तुम्हाला बघणं अतिशय गरजेचं असणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे तुमचा जो फॉर्म आहे म्हणजे कोणता फॉर्म, टोकन नंबर नाही, तर तुम्ही जो फॉर्म भरल्यानंतर जी प्रिंट काढत आहे त्यावरती तुम्हाला अशा प्रकारे पोलीस कॉन्स्टेबल, त्यानंतर बघू शकता परीक्षा शुल्कच्या वर तर तुम्ही बघितलं तर बघा इथे उमेदवाराचा अर्ज क्रमांक देण्यात आलेला, हा अर्ज क्रमांक आहे तुमचा. हा अर्ज क्रमांक तुम्हाला तिथे ॲड करायचा आहे. त्यानंतर या अर्ज क्रमांकासमोर तुम्हाला तुमची जन्मतारीख ॲड करायची आहे आणि जन्मतारीख ॲड करण्यामध्ये विद्यार्थी करत आहेत त्या चुका. जसं की कोणाची जन्मतारीख 4 असेल तर तिथे 04 लिहायचं आहे आणि जर तुमचा महिना 05 असेल म्हणजे मे महिना असेल तर 05 लिहायचा आहे आणि 1991 असेल, 92 असेल, 93 असेल म्हणजे तुमची 4-5 जर जन्मतारीख असेल तर 04-05 हे तिथे नमूद करायचं आहे. मग साईडवर आल्यानंतर तुम्हाला शारीरिक चाचणीचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. तर इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही इथे तुम्हाला तो अप्लिकेशन नंबर मागितला आहे. बघा इथे अप्लिकेशन नंबर हा पेश करतोय. त्यानंतर जी जन्मतारीख आहे, जन्मतारीख इथे 31/1/2000 समथिंग आहे, तर आम्ही इथे ती जन्मतारीख ॲड करतोय आणि त्यानंतर पुढे जा. इथे जर क्लिक केलं तर तुमची हॉल तिकीट तुमच्यासमोर डायरेक्टली ओपन होणार. तर बघू शकता कशा प्रकारे, तर बघू शकता अशा प्रकारे हॉल तिकीट उपलब्ध झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमची हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. तर ज्याही चुका तुम्ही करत असेल त्या चुका आता आपण यामध्ये तुम्हाला डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे की ज्यांना SMS आलेले आहे त्यानंतर तुमचा जो अप्लिकेशन नंबर आहे तो तुमच्या फॉर्मच्या प्रिंटवरचा घ्या. त्यानंतर तुमची जन्मतारीख कशी टाकायची बघा. जर तुमची जन्मतारखेमध्ये 4-9 असेल, कोणाची 1-9, कोणाची 2-9 तर त्यामध्ये 0चा उल्लेख करा. म्हणजे तुमची जे डेट ऑफ बर्थ आहे ही 8 डिजिटमध्ये असणं गरजेचं आहे. तर या प्रकारे तुम्ही संपूर्ण माहिती फिलअप करा. तुमची 2 मिनिटांमध्ये तुमची हॉल तिकीट तुमच्यासमोर उपलब्ध होणार. तर महाराष्ट्र पोलीसबद्दल आता जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.